धडगाव सोलर कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 8 लाखांची लाच घेताना उपअभियंता नितीन इंगळे एसीबीच्या जाळ्यात। धडगाव तालुक्यातील 28 गावांमधील LED सोलर स्ट्रीट लाईट बसवल्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत नंदुरबारचे उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। तक्रारदार ठेकेदाराने धडगाव तालुक्यातील पाड्यांमध्ये 2,37,00,000चे सौर पथदीपांचे काम पूर्ण केले होते। या कामाचे उर्वरित 2,02,00,000चे बिल अदा केल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी आणि पुढील कामात अडथळा न आणण्यासाठी इंगळे यांनी सुरुवातीला 8,50,000 रुपयांची मागणी केली होती, जी तडजोडीनंतर 8 लाख रुपये ठरली। या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच 9 फेब्रुवारी रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक भरत तांगळे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, श्रीमती पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी व सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केले आहे।